नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण बचपन का प्यार ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगा आणि एक मुलगी, दोघे पण लहानपणीचे मित्र, नेहमी एकत्र खेळायचे, खूप मज्जा मस्ती करायचे। उन्हाळ्याच्या सुट्टीत तर खूप धमाल करायचे। झाडावर चढून कैऱ्या चिंचा काढायचे, सायकलवरून सगळे गावभर फिरायचे। दोघांची खूप घट्ट मैत्री होती। सोबतच लहानाचे मोठे होतात। तो पुढच्या शिक्षणासाठी शहरात शिकायला जातो, पण ती मात्र गावातच राहते। दोघे पण नेहमी एकमेकांना पत्र लिहून आपली खुशाली कळवायची। एकमेकांपासून दूर असून सुद्धा एकमेकांची काळजी घ्यायची। लहानपणापासून दोघांच्यात खूप चांगली मैत्री तर होतीच, त्याचबरोबर लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम सुद्धा करायचे। म्हणतात ना, बचपन का प्यार, तसंच काहीसं त्यांचं नातं होतं। त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघे पण लग्न करणार होते, पण तिच्या लग्नाचं वय झालेलं असतं, त्यामुळे घरचे तिचं लग्न लावून देतात। तिचा घरच्यांच्या समोर नाईलाज होतं आणि तिला लग्न करावं लागतं। बरेच दिवस त्याला तिचं पत्र येतच नाही। त्याला काही समजतच नाही की तिचं पत्र का नाही आलं। तो आतुरतेने तिच्या पत्राची वाट बघत होता, पण तिचं पत्र काही येतच नाही। तिचं का पत्र येत नाही हे बघण्यासाठी तो गावाला जातो। तेव्हा त्याला समजतं की तिचं लग्न झालं आहे। हे त्याला कळताच खूप मोठा धक्का बसतो। त्याला काय करावे, कोणाशी बोलावे हे कळतच नाही। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। तिच्या सासरचा पत्ता शोधून काढतो, कारण त्याला तिला एकदा तरी भेटायचं होतं। तो तिच्या विचारांमध्येच तिच्या सासरी जातो। तेव्हा तिला लांबून बघतो। तिची ती वाईट अवस्था बघून त्याला राहवत नाही। तिच्या सासरी तिचा खूप छळ केला जात होता। छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला मारण्यात येत होतं। जेवायला शिळं जेवण दिलं जात होतं। तो दररोज तिला लांबून बघू लागला होता। केव्हा केव्हा नकळत तिची मदत सुद्धा करायचा। एक दिवस ती नदीवरून पाणी घेऊन घरी जात असताना तिच्या हातून कळशी पडते। तेव्हा तिची सासू तिच्यावर हात उचलते। तेव्हा त्याला ते आवडत नाही आणि तो जाऊन तिच्या सासूचा सरळ हात धरतो आणि बोलतो की तुमची हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची। ती त्याच्याकडे बघतच राहते। तिला समजतच नाही हा इथे कसा आला। तिच्या सासूचं आणि त्याचं खूप भांडण होतं। दुसऱ्या दिवशी ती त्याला भेटण्यासाठी नदीवर जाते। तेव्हा दोघे पण एकमेकांना भेटून खूप रडतात। दोघांनाही काय बोलावे हे समजतच नाही। बराच वेळ एकमेकांना बघण्यातच जातो। तो तिला बोलतो की आपण दोघे लग्न करणार होतो ना, मग तू लग्न कसं काय केलीस? आणि इथे तुला ही लोक किती त्रास देतात, तुझी ही अवस्था मला बघवत नाही। त्यावरती त्याला बोलते की घरच्यांच्या पुढ्यात माझा नाईलाज झाला, त्यामुळे मला लग्न करावं लागलं। पण तू इथे कसा आलास? तुला इथला पत्ता कोणी दिला? तो तिला सांगतो की तुझा पत्ता शोधत शोधत मी आलो आहे। दोघांचं बोलणं तिची सासू ऐकते आणि त्या दोघांना संपूर्ण गावकऱ्यांसमोर उभा करते। तेव्हा दोघांनाही खूप प्रश्न विचारतात। दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे समजताच संपूर्ण गावकरी त्या दोघांना मारायला जातात। त्यावेळी दोघे सुद्धा गावकऱ्यांच्या हातून निसटून पळून जातात। एवढ्या लांब पळून जातात की कोणाला सुद्धा सापडत नाहीत। अशा ठिकाणी जातात जिथे त्या दोघांना कोणी सुद्धा ओळखत नाही। एका मंदिरात जाऊन लग्न करतात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतात। बघता बघता दोघांचा संसार फुलतो। त्यांना छोटीशी गोंडस मुलगी होते आणि त्यांच्या प्रेमाला नवी दिशा मिळते। आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा।
भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.